दोन्ही 11 संघानं प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर राकेश डोणी 11 संघांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि लगेचच मित्रांनो विनंती असेल आपण 5 मिनिटाच्या आत सामन्याला सुरुवात करायची आहे. सिद्धेश चिटे पानी दे पानी के लिए मना कर रहा है फिर क्या लगेच मित्रांनो विनंती असेल राकेश डोणी 11 संघाला विनंती असेल आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि सलामीची जोडी यतीन 11 संघाने सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. दरम्यान विनंती असेल राकेश डोणी 11 संघाला आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. मित्रांनो लगेचच या उद्घाटन सामन्याला या स्पर्धेतील उद्घाटन सामन्याला सुरुवात होईल. बघायचं असेल कोणता संघ पहिला विजय या स्पर्धेमध्ये पहिला विजय कोणता संघ संपादन करेल मित्रांनो. कारण जर आपण बघायला गेलं तर 6 संघांचा हा मोठा संघर्ष एक घमासान युद्ध या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यात काही मात्र शंका नाही आहे. कारण मित्रांनो जर आपण बघायला गेलं तर युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा 7 समुद्रापार पोहोचवली जाईल. नक्कीच आणि मित्रांनो विनंती असेल सर्व खेळाडूंना सर्व संघ नायकांना जी व्हाईट लाईन दिली आहे तोच पंच जो निर्णय देतील तोच अंतिम असेल. शफल होऊन जरी खेळण्याचा प्रयत्न केला आणि जर व्हाईटच्या लाईनीवरून चेंडू गेला असेल पंचांचा जो निर्णय असेल तो मान्य करावा लागणार आहे. सर्व खेळाडूंना विनंती असेल. कृपया सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा विनंती असेल की जो पंच निर्णय देतील तो अंतिम असेल. कोणीही पंचांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न करायचा नाहीये. लगेचच विनंती असेल राकेश डोणी 11 संघाला विनंती असेल आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं मित्रांनो.
कृपया विनंती असेल सर्व खेळाडूंना लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. राकेश धोनी 11 संघनायकाला सुद्धा विनंती असेल, आपण नाणेफेक जिंकल्यानंतर जो क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पंचांनी लवकरच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. नक्कीच मित्रांनो, विनंती असेल, आपण पाहतोय त्या स्पर्धेची गेले 365 दिवस आतुरतेने वाट पाहत होतो, तो क्षण अगदी आपल्या डोळ्यासमोर येऊन ठेपलाय. अर्थात जर म्हणायला गेलं तर बोटांवरचं बोलणं कधी बोटांवरती आलं आणि बोटांवरचं बोलणं कधी सत्यामध्ये उतरलं. आज तुमचं आमचं आम्हाला कळलं नाहीये. चेअर घेऊन येतात पुढे ए या बॅग कोणाची आहेत रे तिथे ठेव खाली तिकडून घेऊन इथे समोर नको ठेव. नक्कीच मित्रांनो, सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने जातोय. राकेश धोनी 11 संघाला मी विनंती करतोय, आपण त्वरित क्षेत्ररक्षण लाभून घ्यायचं आहे. या स्पर्धेतील पहिला सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला यतीन 11 संघ असेल तर दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहणार आहोत तो अर्थात स्वर्गीयवासी राकेश धोनी 11 संघ. नाणेफेक जिंकल्यानंतर संघाने प्रथम क्षेत्ररक्षकांचा निर्णय घेतला, एक फलंदाजीसाठी प्राचारण केले. अर्थात सामोरे संघ कशा पद्धतीचा बलाढ्य संघ असणार त्यात गाडी मात्र शंका नाही आहे. मित्रांनो, खरं जर सांगायचं गेलं तर बघायचं, नाणेफेक जिंकल्यानंतर नशिबाचा कौल या स्पर्धेतील पहिला नाणेफेक जिंकलाय तो अर्थात राकेश धोनी 11 संघाने. आणि प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा, फलंदाजीसाठी सामोरे संघाला प्राचारण केलंय आणि सामोरे संघाची देखील सलामीची जोडी मैदानामध्ये जाताना आपण पाहतोय. किती ओव्हरची मॅच आहे? 6 ओव्हरची मॅच. तो कसा मोबाईलवर ऑपरेटर आहे? मोबाईलवरून करतोय की कम्प्युटर ऑपरेटर आहे? मोबाईलवर आहे ना तो, इथे येऊ द्या ना, मग तिथे गडबड होईल. मोबाईलवर आहे ते इथे येऊ द्या त्याला. त्याला मध्ये बसू की विनंती असेल स्वर्गीयवासी राकेश धोनी 11 संघाला की क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. फलंदाज मैदानामध्ये गेलेले आहेत. कृपया विनंती असेल, पंचांना सुद्धा विनंती असेल, राकेश धोनी 11 संघाला शेवटचा पुकार असेल की आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं मित्रांनो. कारण जर आपण बघितलं तर स्पर्धेला विलंब होत चाललेला आहे आणि सर्व खेळाडूंना विनंती असेल, प्रत्येक सामना हा 6 षटकांचा असेल. जर चेंडू कदाचित पहिल्या 4 षटकांमध्ये जर चेंडू कुठे हरवला तर नवीन देण्यात येईल. विनंती असेल, सर्व खेळाडूंना विनंती करायचं आहे, पहिल्या 4 षटकामध्ये चेंडू हरवला असेल किंवा विनंती असेल की चेंडू हरवला गेल्यास पहिल्या 4 षटकांमध्ये चेंडू नवीन चेंडूने, फ्रेश चेंडूने सामना खेळवण्यात येईल. पंचांना विनंती असेल त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. मित्रांनो, आपण पाहतोय नांदिवली प्रीमियर लीग 2024 आणि या 24 मध्ये पर्व दुसरं.
पहिला सांगितलं आम्हाला पेनल्टी देऊ लेट आल्यावर आमची टीम आजची त्यांची टीमच नाही दोन आले आणि पुढे आहे लगेचच पंचांना सुद्धा विनंती असेल त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. कृपया संघाला विनंती असेल, राकेश दोन 11 संघाला विनंती असेल आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कदाचित नाहीतर आपल्याला पॅनल्टीला सामोरे जावं लागणार आहे. लगेचच राकेश दोन 11 संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. इकडे जास्त नको घेऊ थोडं खालती दोन खालती बॅट्समनचं नाव काय? हा वरती अनिकेत आहे डिजिटल वाले इथे आहे. नक्कीच पुन्हा एकदा पंचांना विनंती आहे आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. आता तर खालच्या दिसत आहे बरं वाटतं हे 3 11 संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये गेली आहे आणि जर पाहिलं तर राकेश दोन्ही 11 संघाने सुद्धा क्षेत्ररक्षण सजवायला सुरुवात केली आहे. या ठिकाणी जर बघायला गेलं तर ही स्पर्धा एकंदरीत स्पर्धेला सुरुवात होईल. पहिला चेंडू राकेश दोन्ही 11 संघाकडून कोण घेऊन येईल तत्पूर्वी जर आपण बघायला गेलं तर छे का रंजले गांजले त्यासी म्हणे जपुले साधू तुझी ओळखावा देव तेथेची जाणावा. खऱ्या अर्थाने देवत्वाचा संदेश देणारे जगाचे जगद्गुरु जगतवंदीना तुकाराम महाराज च्या मातेने 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 2 छत्रपती घडवले. त्या राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ आणि ज्या महापुरुषानं स्वराज्याचं शून्यातून स्वराज्य कशा पद्धतीने उभं करायचं जे तुम्हाला मला ज्यांनी सांगितलं ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि आयत्या वेळी आपल्याकडे ज्ञान गरजेचं आहे. वयाच्या 14व्या वर्षी 4 ग्रंथ 32 उपग्रंथ लिहिणारे छत्रपती संभाजी महाराज. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, एवढे सारे अनंत ज्या विद्येने दिले ते सावित्रीबाई फुले. या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. आणि या स्पर्धेतील अर्थात पहिल्या दिवसातील पहिल्या सामन्याला मी समालोचनाला सुरुवात करतोय. नक्कीच विनंती असेल सर्व स्वयंसेवकांना सुद्धा विनंती असेल आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. नक्कीच या स्पर्धेतील सुरुवात नक्कीच जर आपण पाहिलं तर या स्पर्धेची देखील सुरुवात होईल. पहिला चेंडू फेकला जाईल. पहिला चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज झाला यतीन 11 संघाचा खेळाडू. जर पाहिलं तर अनिकेत स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला पंकज आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि बॉलर सुद्धा पहिला चेंडू फेकण्यासाठी मर्यादित 6 षटकांपैकी पहिलं षटक पहिला चेंडू घेऊन आलाय तो अर्थात अनिकेत साठी सज्ज झालाय. अनिकेत सुद्धा मैदानामध्ये सज्ज झालाय. प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या गजरात देखील या स्पर्धेची सुरुवात होईल. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून 7 समुद्र पार ही स्पर्धा जाणार. त्यात काही मात्र शंका नाही आहे मित्रांनो. गेले 365 दिवस ज्या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहतोय त्या स्पर्धेला देखील सुरुवात होते. पंचांकडून सामन्याला ग्रीन सिग्नल दिले जात आहे. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झाला अनिकेत.
बघायचा पहिला चेंडूचा खेळ कशा पद्धतीने केला जाईल सुद्धा स्ट्रायकिंग जर फलंदाज आपण जर पाहिला तर सुद्धा अनिकेत असेल, नॉन स्ट्राईकला पंकज. पहिला चेंडू फेकण्यासाठी देखील सज्ज झाला. पहिला चेंडूंचा खेळ चालू होतोय. या स्पर्धेतील मर्यादित 30 चेंडूंपैकी पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय अनिकेत. बघायचंय दाबारा पालांचा तिरकळ रणप घेतलाय. पंचाच्या डाव्या साईडने मारा करतोय. सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू घेऊन आलाय. पहिला चेंडू रमण कार्पेटच्या सामने खेळून काढलेला चेंडू आहे. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. पहिला चेंडू निर्धाव फेकण्यात यशस्वी झालाय. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कोणत्याही पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला नाहीये. कारण मित्रांनो जर आपण पाहायला गेलं तर क्रिकेट हा सेन्सिबल क्रिकेट आणि जर आपण पाहायला गेलं तर टेनिस क्रिकेट हा काही काळापासून जर आपण पाहिलं तर व्यावसायिक क्रिकेट म्हणून पाहिलं जातं. तो असा टेनिस क्रिकेट. दरम्यान पुन्हा एकदा स्वतः कर्णधार काहीसा अनिकेत याला कानमंत्र देताना पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. दुसरा चेंडूचा खेळ कशा पद्धतीने होईल आता मात्र पहिल्या धावेची प्रतीक्षा असेल ती म्हणजे अनिकेत याला. पहिला चेंडू पुन्हा एकदा दुसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज झाला. आता मात्र चेंडू टप्पा घेताना उचली घेणारा चेंडू होता आणि खेळाडूच्या शरीरी यष्टीवर आदळणारा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. पहिले 2 चेंडू निर्धाव झालेत म्हणजे पहिल्या 2 चेंडूवरती इरादे स्पष्ट केलेत. फलंदाज सुद्धा म्हणतोय मी अजून काही संयमी आहे. मी मोठे फटके जर मैदानात असेल तर मारू शकतो. त्यात काही मात्र शंका नाहीये. पुन्हा एकदा मित्रांनो संयम करणं गरजेचं आहे. कारण 6 षटकं आपल्या मैदानामध्ये असताना पहिल्या षटकामध्ये आक्रमण करणं थोडंफार कुठेतरी चुकीचं असेल. पहिली धाव या ठिकाणी येताना आपण पाहतोय बॅटची हलकीशी कडा घेऊन चेंडू लॉंग लेगच्या दिशेने गेलेला चेंडू होता. परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर एक धाव आली आहे. एका धावेने संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेश झालाय. संघाच्या देखील धावसंख्येचा श्रीगणेश झालाय आणि या ठिकाणी स्वतःच्याही धावसंख्येचा श्रीगणेश केला. अर्थात आपण पाहतोय अनिकेत याने पुन्हा एकदा पुढील चेंडू अनिकेत याचा आता मात्र समीकरण कुठेतरी चेंज होताना आपण पाहतोय ते म्हणजे पंकज 2 असेल अनिकेत याचं समीकरण. दाबारा पालांचा पुन्हा एकदा तिरकाशा रणप स्टार्ट केलाय. पंचाकडून सामन्याला पुन्हा एकदा चेंडूसाठी गोलंदाजाला ग्रीन सिग्नल दिलं जात आहे. बघायचंय पंकज कशा पद्धतीने फलंदाजी करेल, कशा पद्धतीने मारा करेल. चेंडूचा आपटून टाकलेला चेंडू बॅटची हलकीशी काढा घेऊन चेंडू दणदण करत जातोय घोषित क्षेत्राच्या दिशेने. पंच 1 धाव घोषित करतात. एका धावेने संघ देखील पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा येत आहेत. 2 धावा बिनगाड्यांच्या मोहबदल्यात 2 धावा धावफलकावरती येताना पाहतोय. पहिलं शतक अनिकेत याचं अचूक रिटार्ट गोलंदाजी करतोय. अचूकरित्या फलंदाजी करतोय. कोणत्याही प्रकारची घाई केली जात नाहीये. कारण जर आपण पाहिलं तर 6 षटकांचा खेळ आहे. पहिलं शतक प्रगतीपथावर आहे म्हणजे अजून आपल्याला बरेचसे चेंडू या मैदानामध्ये खेळायचे आहेत आणि आपल्या संघाला भरघोस धावांचा डोंगर उभा करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. पुन्हा एकदा चेंडू घोषित क्षेत्रामध्ये जातोय. 1 धाव येते. एका धावेने संघ देखील पुढे सरकला. ही संघाची धावसंख्या धावफलकावर जर आपण पाहिली 3 धावा धावफलकावरती येताना पाहतोय. पहिलं शतक अनिकेत याचं. अनिकेत अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. कोणत्याही प्रकारचे फलंदाजाला मोठे फटके काही मारू देत नाहीयेत. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. अनिकेत त्याचा पुढील चेंडू पंकजाला स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू हवेमध्ये मारला फुता. मिडॉनच्या दिशेने चेंडू येतोय. 1 धाव आली आहे. सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. ठिकाणी 1 धाव 2 धावा पळून काढल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आहे. नको नाही म्हणता 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतायत. अति घाई संकटात नाही त्या पद्धतीची खेळी कुठेतरी होती आणि या ठिकाणी पहिला षटकाचा देखील खेळ समाप्त होत आहे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. संघाच्या संघात धावफलकावरती येते. 6 चेंडूंचा खेळ समाप्त होतात. 6 धावा धावफलकावरती. त्यात कोणत्याही प्रकारचं नुकसान नाहीये. गोलंदाज सुद्धा जर पाहायला गेलं तर प्रति चेंडू मागे 1 धाव दिली आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. कारण सध्या जर आपण पाहायला गेलं तर 6च्या सरासरी धावगती आखण्याचा प्रयत्न केलाय. संघाच्या संघात धावफलकावरती येते. बिनगाड्यांच्या मोहबदल्यात 6 धावा धावफलकावरती येताना पाहतो. आता मात्र वेटेवर पहिलं संघातर्फे दुसरं शतक कोण घेऊन येतो ते बघायचं. कारण नक्कीच. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी अनुभवी गोलंदाज या ठिकाणी येत आहेत. ते अर्थात जर आपण पाहिलं विलासबाई यांच्यासाठी 40+
आणि मित्रांनो जर आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं शतक येत आहे आणि विलासभाई यांच्या मार्फत 3 चेंडूवरती 3 विकेट घेतल्या तर त्यांच्यासाठी शेलारा मामा यांकडून कॅश प्राइज आले 501 रुपयाचा कॅश प्राइज असणार. मित्रांनो बघायचं आहे पहिला चेंडू फेकला जाईल. गोलंदाजी मार्गवरती सज्ज असतील विलासभाई यांचा पहिला चेंडू बघायचा कशा पद्धतीने गोलंदाजी करतायत. नक्कीच वयाची 40 वर्ष उलटून गेली तरी आज क्रिकेटच्या मैदानात तोच जल्लोष तोच आनंद लुटण्यासाठी आज आपण पाहतोय. मित्रांनो जर बघायला गेलं तर क्रिकेट या खेळाला वय नाही आहे. पहिला चेंडू सुरेखरित्या फेकला गेलाय निर्धाव चेंडू कारण अनुभव आहे आणि अनुभवाचा पुरेपूर फायदा या मैदानामध्ये पेश करताना आपण पाहतोय ते अर्थात विलासभाई यांना. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतील. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. फलंदाजी मार्गवरती जर असेल स्ट्राईक इन फलंदाज पंकज सलामीवीर पंकज. पॉवर प्लेचं शतक अजूनही आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतंय. अजूनही पॉवर प्लेच्या शतकातले 5 चेंडू शिल्लक आहेत आणि पॉवर प्लेच्या शतकामध्ये ज्या पद्धतीची हिटिंग पाहिजे होती ती काही आपल्याला पाहायला मिळत नाही. हलकाचा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने धावत आलाय. शॉर्ट मिडॉनचा क्षेत्ररक्षकांनी चेंडू अडवलाय आणि एक धाव येते. आता मात्र स्ट्राईक चेंज होते. स्ट्राईकला फलंदाज जातोय तो म्हणजे अनिकेत. पुन्हा मैदानाच्या दिशेने जाऊया आपण. अनिकेत टू विलासभाई यांचा मारा बघायचा कशा प्रकारे विलासभाई स्वतःच्या गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण सजवताना आपण पाहतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा पंचांकडून जर आपण पाहिलं तर पंचाच्या डाव्या साईडनी मारा करतात. दाबारा पंचा तिकडे रणप घेतला फिरून मारण्याचा प्रयत्न केलाय आणि माझ्यामध्ये पंच 2 हात फैलावतायत. अवांतर चेंडू येते अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघ देखील पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती येते. बिनगाड्यांच्या मोबदल्यात 9 धावा धावफलकावरती येताना पाहतोय. या ठिकाणी विलास नाना ढोणे यांचं या स्पर्धेसाठी आगमन झालेलं त्यांचं सुद्धा मी शब्द सुमनाने स्वागत करतो. पुन्हा एकदा विलासभाई टू सुरेखदा टाकल्या चेंडू आरामदायक कार्पेटच्या साह्याने खेळून काढलेला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने धावत आलाय. चेंडू वेध घेतोय आणि चेंडू गेलाय सीमा रेषा पार. येतोय पहिला चौकार. मित्रांनो संधी मिळते डीजेला. कमाल डीजे. दरम्यान या ठिकाणी या स्पर्धेतील पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे अनिकेत याच्या मार्फत. चौकाराने संघाच्या धावसंख्येमध्ये भरणा पडलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती येते 13 धावा. मित्रांनो 13 हा अंक अशुभ मानला जातो. सुरेखदा टाकलेला चेंडू आहे. पुन्हा एकदा चेंडू हवाय फायर केलाय. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. येतोय षटकार. संधी मिळते डीजेला. धन्यवाद डीजे. सुरेख फटकेबाजी मोठे फटके हवाई फायर आत्ता करण्यात आत्ता कुठेतरी प्रेक्षकांशी मनोरंजन होताना आपण पाहतोय. सलामीला आलेला अनिकेत आता ऑन फायर मैदानामध्ये पाहतोय. 2 चेंडूवरती 1 चौकार 1 षटकाराच्या साह्याने आपली खेळी सजवताना आपण पाहतोय. विलासभाई यांचा पुढील चेंडू अनिकेत याला पुन्हा एकदा त्याच पट्टीमध्ये टाकलेला चेंडू आहे. चेंडू अरविंद कळपेटच्या साह्याने खेळून काढलाय. दंदन करत क्षेत्ररक्षकांनी अडवलाय. एक धाव या दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु जीवदान मिळालं जात आहे. एकच धाव येते. एका धावेने संघ देखील पुढे सरकलाय. संघाच्या संख्या धावफलकावरती ते 20 धावा. सुरेख गोलंदाजीचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. तितकी ताकदीची फलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज झाले ते म्हणजे विलासभाई टू पंकज यांचा मारा. सुरेखदा टाकलेला चेंडू. सुरेख क्षेत्ररक्षण होत या ठिकाणी पहिल्या विकेटचं पतन होत आहे. सुरेख क्षेत्ररक्षण झालंय पॉईंटच्या दिशेने. सुरेख आपल्याला मानावं लागेल. क्षेत्ररक्षकाला दाद दिली पाहिजे आणि पहिल्या विकेटचं पतन होतंय. संधी मिळते डीजेला. कमाल डीजे. संघाची धावसंख्या धन्यवाद डीजे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती धावा येत आहेत अर्थात 20 धावा. 1 गडी बाद 20 धावा धावफलकावरती येत आहेत. 2 षटकांचा देखील
2 षटकांचा देखील खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 20 धावा धावफलकावरती येताना पाहतोय. बघायचं व्यक्तिगत पहिलं संघातर्फे तिसरं शतक कोण घेऊन येतो तर बघायचं. अजून जर आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ बाकी आहे. 2 षटकांमध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर 10च्या सरासरीने धावगती आखण्याचा प्रयत्न केला. पहिल्या 7 चेंडूंमध्ये 6 धावा आल्या होत्या. दुसऱ्या 7 चेंडूंमध्ये जर आपण पाहिलं तर 14 धावा लुटण्याचं कार्य केलंय. जर म्हणावं लागेल विलासभाई यांचं शतक महागडं होतं, परंतु एक मोठा मासा पंकज सारखा बळी घेण्यात ज्यांना यश आलं ते म्हणतात विलासभाई. पुन्हा एकदा पहिलं संघातर्फे तिसरं शतक घेऊन फेकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज विकी. बघायचं कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. आता मात्र जर आपण पाहिलं तर पॉवर प्लेचे षटक समाप्त झालेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 20 धावा आल्यात. अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. विकी याचा मारा सलामीवीर आपण पाहतोय अनिकेत जर पाहिलं तर मगाच्या षटकामध्ये अक्षरशः जर विलास भाईंवरती तुटून पडलेला होता तोच अनिकेत मैदानामध्ये आपण पाहतोय. पहिलं संघातर्फे तिसरं शतक घेऊन आले. पंचांच्या डाव्या सेटने मारा करतोय. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय. सूर्यगीता टाकल्या चेंडू खोलवर यॉर्कर लाईनचा चेंडू होता. एक धावल्या दुसरी धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी ही धाव पूर्ण केली जाते. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तो अर्थात अनिकेत आणि ऋतिक यांच्या स्वरूपात संघाची धावसंख्या जर धावफलकावरती दाबा पाहिल्या तर 22 धाबा धावफलकावरती येत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज असेल गोलंदाज विकी याचा पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. पुन्हा एकदा दुसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय. सलामीला आलेला अनिकेत तुटून पडण्याचं आक्रमण करण्याचा जरूर प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने टोला चेंडू आहे. गचार क्षेत्ररक्षण होत आहे. या ठिकाणी फायदा होतोय. फलंदाजाला 1 आली. 2 धावा पळून काढल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. माझ्या मते 3 धावा पळून काढल्या जातात. मित्रांनो, क्रिकेट म्हटलं की एक चूक कितपत नागात पडू शकते. जर आपण बघायला गेलं तर क्रिकेटमध्ये एक धाव अति महत्वाची असते. 3 धावा या ठिकाणी आल्या. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 3 धावा काढल्या. 3 धाव्याने संघ देखील पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिली तर 25 धावा धावफलकावरती येताना पाहतोय. संयमी खेळी करतोय तर म्हणजे सलामीला आलेला अनिकेत संघात शिमादार खांद्यावरती घेऊन सामोरे संघाला नमवण्याचं कार्य करतो. पुन्हा एकदा सुरेखरित्या टोलून काढल्या चेंडू होता. गचाड क्षेत्ररक्षण होत आहे. झेल सुटतोय आणि या ठिकाणी जीवदान मिळत आहे. पुन्हा एकदा ऋतिक याला मित्रांनो ऋतिक याला जीवदानाचा फायदा उचलता येईल का. ऋतिक कशा पद्धतीने फलंदाजी करतोय आपल्याला पाहायला मिळेल. कारण ऋतिक याचं आक्रमण असणार त्या ठिकाणी मात्र शंका नाहीये. कारण पण एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. सुरेखदा टाकल्या चेंडू आहे. आता मात्र डाव्या इष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंचांना इथे व्यायाम करण्याची संधी मिळते. स्क्वेअर क्षमस्व असो निर्धाव चेंडू येतोय. या ठिकाणी या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर 26 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. सुरेख धावगती आखण्याचा प्रयत्न केलाय. पहिलं तिसरं शतक प्रगती पत्ता असणार. तिसऱ्या शतकातले काहीशे चेंडू शिल्लक असताना धावफलकावरती धावा येत आहेत. 26 धावा धावफलकावर. सुरेखता स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू येतोय शॉर्ट मिडॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती धावत आलाय. चेंडूची फेकी होईपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. 2 धावेने संघ देखील पुढे सरकलाय. धावफलकावरती धावा येत आहेत. 28 धावा धावफलकावरती येत आहेत. कारण थेंबे थेंबे तळे साचे. मित्रांनो, यशाचं जर शिखर गाठायचं असेल तर संयम केला पाहिजे. आणि मित्रांनो, जो आयुष्यामध्ये संघर्ष करतो तोच आयुष्यामध्ये घडत असतो. त्यात काळी मात्र शंका नाही आहे. कारण जीवनाच्या वाटेवरती संघर्षाशिवाय पर्याय नसतो. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. मैदानामध्ये गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय विकी याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी सज्ज झालाय अनिकेत. सुरेखता टाकलेला चेंडू. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह केलेला चेंडू. 1 धाव आली. 1 धावेने संघ देखील पुढे सरकलाय. दुसरी ही धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. 2 धावेने शतक सुद्धा संपताय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांचा खेळ समाप्त होता. संघाची धावसंख्या धावफलकावरती येते 30 धावा. 10च्या सरासरीने धावगती आखण्याचा प्रयत्न केलाय. आता मात्र बघायचं आहे 4थं शतक कोण घेऊन येतोय.
पहिल्या 18 चेंडूंचा खेळ संपला. 18 चेंडूंमध्ये जर बघायला गेलं तर 30 धावा आल्यात. शेवटचे 2 षटक शिल्लक शेवटचे 3 षटक शिल्लक असतील. 18 चेंडू शेवटच्या शिल्लकात 18 चेंडूंमध्ये जर बघायला गेलं तर 30 धावा आल्या आता. अजून 18 चेंडूंमध्ये कितपत धावांची भागीदारी केली जाईल. आणि जर बघायला गेलं तर आता स्ट्राईक एंड फलंदाज आपण पाहतोय ऋतिक याला मागच्या शतकामध्ये जीवदान मिळालं होतं. त्या जीवदानाचा ऋतिक याला फायदा उचलता येईल का ते आपल्याला बघायचं आहे. परंतु एका साईडने जर आपण पाहायला गेलं तर सलामीला आलेला अनिकेत आपली कामगिरी चोखपणे पार पाडतोय. त्यात काडी मात्र शंका नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय सागर याचा पहिला चेंडू सुरेखरित्या टोलून काढलाय. पहिल्या अटनमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. उचलून चेंडूची फेकी होईल. एक धाव येते. एका धावेने संघ देखील पुढे सरकतोय. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली आहे आणि एका धावेने संघाची धावसंख्या जर बघितली तर धावफलकावरती धावा येत आहेत. 31 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला असेल तो म्हणजे सागर. दबारा पालनचा तिरका रणपाय पंचांच्या उजव्या साईडने मारा करतोय अनिकेत साठी. फुटत लाईनचा चेंडू मिडॉनच्या दिशेने टोलून काढला. सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. खरोखर या क्षेत्ररक्षकाला दाद दिली पाहिजे अर्थात चेतन याला. या ठिकाणी 2 धावा काही रोखू शकत नाही. 2 धावेने संघ देखील पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या जर धावफलकावरती धावा पाहिल्या त्या धावफलकावरती धावा येतात. 33 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. नैशक्ता गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल सागर. सुरेखदा टाकलेला चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये मारलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय षटकार. शुभाचा छावा या साधावा. संधी देवा डिझेला. कमान डिझेल. नक्कीच आपण पाहतोय सलामीला आलेला अनिकेत आपली कामगिरी चोखपणे पार पाडताना पाहतोय. मैदानामध्ये जर पाहायला गेलं तर 2 षटकार 1 चौकाराच्या साह्याने आपली खेळी सजवतोय. पुन्हा एकदा सागर मागचा चेंडू मागळा फेकल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय. सागर आपटून टाकलेला चेंडू आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये मारलाय. चेंडू क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न केलाय परंतु चेंडू गेलाय सीमा रेषा पार. 2 चेंडू त्याला 2 चटकार आलेत. पुन्हा एकदा संधी मिळते डिझेल. कमान डिझेल. धन्यवाद डिझेल. खरोखर आता जर पाहिलं तर हॅट्रिकची संधी आहे. षटकाराची हॅट्रिक मित्रांनो दाद दिली पाहिजे. अनिकेत याला षटकाराची हॅट्रिक मैदानामध्ये येईल का? या चेंडूवरती घमासान युद्ध होईल का? संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल का? प्रयत्न केला जाईल का? प्रयत्न केला जातोय. चेंडू हवेमध्ये मारलाय आणि चेंडू झेल सुटला जातोय आणि या ठिकाणी जीवदान मिळतंय. जरूर प्रयत्न तर नक्कीच केला होता. जीवदान मिळतंय मित्रांनो. जीवदान कोणाला मिळालंय तर सलामीला आलेला अनिकेत ज्यानं मागच्या चेंडूवरती सलग 2 षटकार मारले होते. अशा मित्रांनो चुकीला माफी नाहीये. बघायचं आहे 2 धावा या चेंडूवरती आल्यात. पुन्हा एकदा मैदानामध्ये जीवदानाचा फायदा उचलताय का? सागर मागणी गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला. उत्तराला प्रत्युत्तर दिलाय. पुन्हा एकदा षटकार येतोय. संधी मिळते डिझेलला. कमान डिझेल. संघाची धन्यवाद डिझेल. संघाची धावसंख्या जर धन्यवाद डिझेल. संघाची धावसंख्या जर धावफलकावर जर पाहिली तर 53 धावा धावफलकावरती येताना पाहतोय. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. निव्वळ गोलंदाजावरती तुटून पडण्याचं आक्रमण करण्याचं कार्य केलंय ते अर्थात फलंदाज अनिकेत याने. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 53 धावा धावफलकावरती येताना पाहतोय. आता मात्र वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघातर्फे सांघिक 5वं शतक घेऊन येतोय बिंगो. बघायचा काय करतोय प्रतीक बघायचा कशी गोलंदाजी करेल. प्रतीक बघायचा कशा प्रकारे गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे 5वं शतक घेऊन आलाय. संघाची मदार आता खांद्यावरती असेल कारण संघाचा हुकमी एक्का निव्वळ सडेतोड उत्तर त्याला भेटल्यानंतर अनिकेत सारख्या फलंदाजाला जीवदान मिळतंय. दोन्ही खेळाडू जर बद्दल बघायला गेलं तर जीवदानाच्या साह्याने दोन्ही खेळाडू मैदानामध्ये यशस्वीरित्या खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु
ऋतिकला बघायचा कशा पद्धतीने आता ऋतिक आक्रमक रूप धारण करतो. पहिला चेंडूवरती फिरून मारण्याचा प्रयत्न केलाय ऋतिक ऑन फायर. पुन्हा एकदा षटकार येतोय. संधी मिळते डीजेला. कमान डीजे. धन्यवाद डीजे. धन्यवाद. जर आपण पाहिलं तर मी काही कमी नाहीये, कारण एका बाजूने मागच्या षटकामध्ये अनिकेत गोलंदाजावरती अक्षरशः तुटून पडला होता. एक युद्ध आपल्याला पाहायला मिळालं होतं. तेच युद्ध पहिला चेंडूवरती घमासान युद्ध आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्येकाच्या पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार मारले ऋतिक ढोणेसाठी. महेंद्र चौधरी यांच्याकडून षटकाराच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा कॅच प्राइज असेल. पुन्हा एकदा चेंडू उडवून दिलाय. चेंडू गेला सीमारेषा पार. येतोय षटकार. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार येतात. पुन्हा एकदा संधी मिळते डीजेला. डीजेने थांबायचं नाहीच आहे. धन्यवाद डीजे. खरोखर ऋतिक ऑन फायर. जर मागच्या षटकामध्ये अनिकेत ऑन फायर होता. प्रेक्षकांची मनं आता जिंकले जात आहेत. सलग 3 चेंडू 3 षटकार येतील का? मागच्या षटकामध्ये षटकाराची हॅट्रिक उकली गेली आहे अनिकेत याच्या मार्फत, परंतु या षटकामध्ये येईल का? ऋतिकसाठी संधी मिळाली आहे. कॅश प्राइज सुद्धा असणार आहे चौधरी यांच्याकडून 501 रुपयाचं. बघायचं आहे गोलंदाज महागडी गोलंदाजी करताना आपण पाहतोय. प्रतीक याचा पुढील चेंडू षटकाराची हॅट्रिक होईल का? प्रेक्षकांची मनं जिंकली जाईल का? या स्पर्धेतील नांदिवली प्रीमियर लीग या स्पर्धेतील पहिली षटकाराची हॅट्रिक होईल का? प्रयत्न केला. चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय षटकार. या ठिकाणी या स्पर्धेतील पहिली षटकाराची हॅट्रिक जाते. कॅश प्राइज सुद्धा विन होतोय तो अर्थात ऋतिक ढोणे. संधी मिळते डीजेला. कमान डीजे. धन्यवाद डीजे. या ठिकाणी महेंद्र चौधरी याचकडून 501 रुपयाचा 3 षटकासाठी कॅश प्राइज झाले. ऋतिक ढोणेसाठी पुन्हा एकदा प्रयत्न केला जाईल का? सुरेख गोलंदाजी आता मात्र, परंतु उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंच 2 हात समांतर करतात. धाव येईल. अवांतर धाब्याने देखील संघाच्या धावसंख्येमध्ये भरणा पडलाय. संघाची धाव संख्या धापळकावरती येते 72 धावा. पुन्हा एकदा 3 चेंडूवरती 3 षटकार मारले तर 501 रुपयाचा कॅश प्राइज असेल. मित्रांनो, क्रिकेट म्हटलं की अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काय घडू शकतं हे सांगता येत नाहीये. आता मात्र गोलंदाजाने हळूहळू कमबॅक करण्याचा प्रयत्न केला आणि गोलंदाजाला कमबॅक करणं मित्रांनो गरजेचं आहे. पहिला 3 चेंडू महागडे फेकल्यानंतर कारण ऋतिक ऑन फायर, कारण प्रेक्षकांची मनं जिंकतोय. कॅश प्राइज ऋतिक वरती ऑन झालेली आहे. जर बघायचं गेलं तर 501 रुपयाचं कॅश प्राइज जिंकलंय ऋतिक याने. पण एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय प्रतीक. सुरेख आता मात्र खुरवट टप्प्याचा चेंडू टाकलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. आता मात्र 3 चेंडूवरती 3 षटकार गेल्याच्या नंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकलेत आणि खरोखर कमबॅक करणं गरजेचं होतं. मित्रांनो, यावेळी संघ अडचणीत गेला असताना सुद्धा कमबॅक करणं गोलंदाजावरती दडपण होतं. 72 धावसंख्या. 5वं शतक प्रगतीपथावर असताना आपल्याला झळकताना आपल्याला पाहायला मिळाली. सुविधा टाकल्याच्या फुलटॉस लाईनचा खराब चेंडू आहे. चेंडूचा फायदा उचललाय. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. पुन्हा एकदा येतोय षटकार. शेवटच्या चेंडूवरती षटकार येतोय. षटकाराने देखील स्वागत केलं जात आहे. संघाची धावसंख्या धावपळकावरती येते 78 धावा धावपळकावरती येत आहेत. संधी देवा डीजेला. कमॉन डीजे. आणि मित्रांनो, या स्पर्धेतील नियम आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावपळकावरती धावा आल्यात 78 धावा धावपळकावरती आल्यात. शेवटचं शतक असेल गोलंदाजी मार्कवरती असणार आहे. गोलंदाज आपण पाहतोय अंकित. शेवटचं शतक 100 शतक असणार आहे. मित्रांनो, बघायचा या स्पर्धेत एक नियम आहे की एक यंगस्टर बॉलर कंपल्सरी असणार आहे. मित्रांनो, नक्कीच शेवटचं शतक मित्रांनो घेऊन आलाय
अनिकेत याचा पहिला चेंडू साला मिळालेला. अनिकेत 43 धावेच्या साह्यानं आपली खेळी सजवताना मैदानामध्ये पाहतोय. बघायचं पहिला चेंडूचा समाचार कशा पद्धतीने घेईल. पहिला चेंडू हवाई पार केलाय शिवबाचा छावा. या 6 धावा मैदानामध्ये येतात. संधी मिळते डीजेला. कमान डीजे. धन्यवाद डीजे. जर आपण पाहिलं तर 49 धावांची वैयक्तिक खेळी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत अनिकेत आपली कामगिरी चोखपणे पार पाडतोय. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक अनिकेतच्या नावावरती येईल का. पहिला पुढील चेंडू अनिकेतसाठी पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेमध्ये मारलाय आणि चेंडू क्षेत्ररक्षकाने अडवला. एक धावाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धावाली तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि तिन्ही धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत आणि 3 धावेने आपलं स्वतःचं देखील अर्धशतक या ठिकाणी खेळी करतोय. अनिकेतसाठी विनंती असेल आपण मैदानामध्ये बॅट दाखवायची. कृपया अनिकेतसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या मित्रांनो. 52 धावांची नॉट आउट खेळी आणि या ठिकाणी नेव्हिटेक रायडर या संघाचे संघ मालक रविदादा बेळमकर यांच्याकडून अनिकेतसाठी 501 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सामना संपल्यानंतर कॅश प्राइज घेऊन जायचं आहे. मित्रांनो खरोखर या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झळकवण्यासाठी यशस्वी ठरलाय तो म्हणजे अनिकेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अनिकेत टू ऋतिक याचा मारा. ऋतिक याने सुद्धा उडवून दिला. चेंडू गेला सीमा रेषा पार. या ठिकाणी पुन्हा एकदा षटकार येतोय. षटकारांची आतषबाजी येते. संधी मिळते डीजेला. कमॉन डीजे. या ठिकाणी जर पाहिलं तर संघाची धावसंख्या 93 धावपळकावरती धावा येत आहेत आणि वैयक्तिक 93 धावा 93. जर आपण पाहिलं तर अजूनही शेवटच्या षटकातले काहीशे चेंडू शिल्लक आहेत मित्रांनो. केवळ निव्वळ धावा लुटण्याचं काम केलं जातं. शेवटची 2 षटकं जर आपण पाहिली तर अक्षरशः गोलंदाजाला सडेतोड उत्तर दिलं जात आहे. ते म्हणजे अनिकेत आणि ऋतिक ढोणे यांच्यामार्फत. जर आपण पाहिलं तर ऋतिक साठी सुद्धा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती सज्ज झालाय. पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू गेला मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षण होतं. 1 धाव आली आहे आणि या ठिकाणी 2 धावा पळून काढल्यात. सुरेख संघर्ष मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 2 धावेने संघ देखील पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या धावपळकावरती धावा येत आहेत. 95 धावा धावपळकावरती येताना पाहतोय. पुन्हा एकदा शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूवरती कितपत धावा येतील आपल्याला पाहायला मिळतील. जर आपण पाहिलं तर वैयक्तिक 34 धावांवरची खेळी करतोय तो म्हणजे ऋतिक. सुरेखरित्या टाकला चेंडू हवेमध्ये मारलाय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे येतोय. नो मॅच मध्ये चेंडू लँड झाला. 1 धाव आली आहे. दुसरी धाव सुद्धा येईल का. माझ्या मते 2 धावा पळून काढल्या. 2 धावेने संघ देखील पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या धावपळकावरती धावा येत आहेत. 97 धावा. शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील संघर्ष आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय मित्रांनो. जर बघायला गेलं तर या शेवटच्या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर सांघिक शतक सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. सुरेखरित्या टाकलेला चेंडू आहे. या ठिकाणी लेग बाईच्या स्वरूपात चेंडू जातोय. घोषित क्षेत्रामध्ये संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 6 षटकांचा खेळ समाप्तीच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावपळकावरती येते. 98 धावा अर्थात 98 धावा आहेत आणि 99 धावांचं आव्हान असणार 30 चेंडू आणि 99 धावांचं आव्हान असणार आहे सामोरे संघासमोर. 30 चेंडू 99 धाबा बघायचा कशा पद्धतीने फलंदाजी करेल सामोरे संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. यानंतर होणारा सामना आहे. विनंती असेल कोण आहे दादा नाश्ता नाही केला अजून मित्र. यतीन 11चा ना नाश्ता आहे. ठीक आहे आम्ही नंतर करू. मॅच झालं. कोण आहे दादा हिचं बक्षीस घ्या. नक्कीच यानंतर होणारा सामना आपण पाहतोय. दरम्यान यानंतर होणारा सामना स्वराज्य वॉरियर्स
स्वराज्य वॉरियर्स विरुद्ध वेदांत कन्स्ट्रक्शन. नक्कीच यानंतर होणारा सामना आहे स्वराज्य वॉरियर्स विरुद्ध वेदांत कन्स्ट्रक्शन. दोन्ही संघाच्या करणारा विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी याचं टॉस की बॉस मध्ये नाणेफेक केला जाईल. सन्माननीय श्री रामदास सेठ ढोणे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केला जाईल. एका बाजूला स्वराज्य 11 संघ असेल तर दुसऱ्या स्वराज्य वॉरियर्स संघ असेल तर दुसऱ्या बाजूला स्वराज्य वॉरियर्स सत्यवान ढोणे कर्णधार. आणि नक्कीच दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वेदांत कन्स्ट्रक्शन संघ आणि स्वराज्य वॉरियर्सचे कर्णधार सत्यवान ढोणे आणि दुसऱ्या बाजूला असतील वेदांत कन्स्ट्रक्शन संघाचे कर्णधार संजयजी कदम. नाणेफेक केला जातोय. रामदासभाई ढोणे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केला जातोय. दोन्ही खेळाडूंना शुभेच्छा दिल्या जात आहेत. नाणेफेकीचा कौल नशिबाचा कौल या स्पर्धेतील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. नाणेफेक केला जातोय आणि या ठिकाणी नाणेफेक जिंकला जातोय. नक्कीच स्वराज्य वॉरियर्स संघ नाणेफेक जिंकलाय. नाणेफेक जिंकल्यानंतर या स्पर्धेतील दुसरा सामना स्वराज्य वॉरियर्स संघाला खेळायचा आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर मित्रा तुझा काय निर्णय असेल? बॅटिंगचा असेल. नक्कीच नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि सामोरे संघाला गोलंदाजी साठी प्राचारण केलंय. नक्कीच शुभेच्छा असतील दोन्ही संघाच्या खेळाडूंना आणि संघनायकांना. नंतर आपण जर पाहायला गेलं 30 चेंडूंमध्ये 99 धावांचा पाठलाग करण्यासाठी राकेश ढोणे संघ मैदानामध्ये उतरलाय. दरम्यान या पुढील सामन्याचं समालोचन करण्यासाठी विनंती करतोय विनोद पाटील सर यांना मी विनंती करतोय मायक्रोफोनवर येतील. विनोद पाटील सर यांच्या आवाजात पुढील सामन्याचं आपल्याला स्पर्धेचं पुढील इनिंगचं आपल्याला समालोचन पाहायला मिळणार आहे. मी शुभेच्छा व्यक्त करतोय आणि जातोय ओव्हर टू विनोद पाटील सर. थँक यू व्हेरी मच सिद्धेश. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमेव देव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या आणि 64 कलेचा अधिपती बापा गणपती बापाला वंदन करतो. त्याचबरोबर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि सगळ्याच लाडक्या क्रीडरसिकांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत या ठिकाणी. स्पर्धा आपण बघतायत नांदिवली प्रीमियर लीग आणि आपण आहोत कोळी नांदिवली म्हटले की रामदासजी ढोणे हे चित्र आपोआप आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि त्यांनाही तुम्ही इन ॲक्शनमध्ये बघणार आहात. पण सध्या मॅच जबरदस्त सुरू झालेली आहे. पहिला सामना हाय स्कोरिंग मॅच 98 आणि बघा पहिलं अर्धशतक 2 धावा राहिल्या. खरं तर 100 धावा होऊ शकल्या असत्या पण अनिकेत नावाचं वादळ आज पहिल्याच मॅचमध्ये आपण बघितलं जे राकेश ढोणे 11 संघाच्या विरोधात या मैदानावरती अर्धशतकीय खेळी ते खेळून गेलं आणि या मैदानावरती आता 99 करायचे आहेत. लक्ष फार मोठं आहे पण बघूया क्रिकेट आहे शेवटी. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं आणि असे 2 बॅटर मैदानावरती दाखल झाल्यात. आपण बघतायत स्ट्रायकिंगला बॅटर आहेत सागर आणि नॉन स्ट्राईकला आहे चेतन ढोणे. मॅच स्टार्ट. सामनाकडे सागर बॉलिंग मार्कवर. बॉलर्स नेम राहुल. पहिला चेंडू उडवलाय पाठवला सीमारेषेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. तर सागरने देखील सुरुवात केली आहे. सागर सांगतोय 99 चेस करायचे आहेत. आम्ही सुद्धा तयार आहे. आम्ही सुद्धा कंबर कसलेली आहे. 6 ओव्हरची मॅच आणि 6 ओव्हरच्या मॅचमध्ये 99 धावा चेस करण्यासाठी इथून आपण बघितलं जवळजवळ 16.5 धावांची आवश्यक गती. इथून चेंडू ऑन साईडला लॉंग ऑनच्या दिशेने यावेळेस मात्र अलंग द कार्पेट. चेंडू सीमा बार 4 धावा. डीजे काय झालं? बाउंड्री 4 धावा बोलल्यानंतर वाजवा. बॉलिंग मार्कवर राहुल. सागरच्या बॅटमधून 2 चेंडू 2 मोठे फटके 10 धावा आलेले आहेत.
2 चेंडूमध्ये. सागर पुन्हा एकदा सामना करण्यास तयार. राहुलचा हा चेंडू हवेत, पण शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक थोडे मागे होते. या दरम्यान एक धाव येईल. स्ट्राईकला येतो चेतन ढोणे, एक विस्फोटक फलंदाज कोळी नांदिवली संघासाठी, ज्याची कारकीर्द अत्यंत बहारदार राहिलेली आहे. ओपनच्या माध्यमातून कल्याणचा विरला संघ असेल किंवा अशा अनेक संघातून चेतनला खेळताना आपण बघितलेलं आहे. पण त्याच चेतनच्या आता मात्र या नांदिवली प्रीमियर लीगमध्ये फार मोठी कसोटी असणार आहे, कारण संघाला करायच्या आहेत 99 धावा. पहिला चेंडू आत येतोय, पडल्यानंतर चेंडू जातोय पॉईंटच्या दिशेने स्लीप पॉईंटला. पंच या ठिकाणी लेग बायचा इशारा करतायत आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती फक्त आपण 12 धावा झाल्यात. लेग बायच 2 अत्यंत नामांकित पंच. खरं तर पंचांची नावं माझ्यापर्यंत पोहोचली नाही, पण एक व्यावसायिक पंच म्हणून आपण त्यांना इन्व्हाइट केले. हो हो हो, वा भाई वा, धावा मिळतील 6. सिक्सर बजाव डीजे. आई धावतोय गो माझे संकटाला, आई पावतोय गो माझे नवसाला, आई पावतोय गो माझे नवसाला, आई पावतोय गो माझे नवसाला. आई मंगळवाराचे गो दिवसाला, तुझं वार खेळतय अंगाला, तुझं वार खेळतय अंगाला, तुझं वार खेळतय अंगाला. आई माऊली माझी भक्तांची, आई माऊली माझी भक्तांची, आई माऊली गो सत्वाची, आई माऊली गो सत्वाची. आगरी कोल्यांची शान, आई माझी वसत गावाची, आगरी कोल्यांची शान. डीजे काय जबरदस्त आक्रमण या ठिकाणी सुरू झालेलं आहे. टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर. ईट का जवाब पत्थर से. धावा 18 धावफलकावरती. ऑन साइडला शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एकच जावेल. षटक संपल्याचा पंचांचा इशारा. धावसंख्या 19. अजून 80 धावांची गरज असेल विजयासाठी. 5 ओव्हरमध्ये म्हणजे 16 धावांची आवश्यक धावगती या ठिकाणी राखायची आहे. फिल्डिंग लगेच लावा, मॅच लगेच स्टार्ट करा, कारण बघा 6 ओव्हरच्या मॅच आहेत आणि त्यात आपण लीग फॉर्मॅटमध्ये खेळतोय. त्यामुळे मला आठवतंय गतवर्षी पहिलं पर्व होतं, अंधार भरपूर झाला होता संध्याकाळी, आणि त्यामुळे यंदा या पर्वामध्ये आपण प्रयत्न करूया सगळ्यांनी की वेळेचं आपल्याला भान राखायचं आहे, वेळ वाचवायची आहे, जेणेकरून अंतिम मॅचमध्ये आपल्याला व्यवस्थितरित्या षटकं या ठिकाणी कव्हर करता येतील. ती मॅच किमान 5-6 ओव्हरची कव्हर करता येईल. 19 धावा झाल्यात आणि बॉलिंग मार्कवर पंकज ढोणे बॉलिंग मार्कवर तयार. आणि स्ट्रायकिंग एंडला आपण बघताय सागर गायकवाड. आणि सागर गायकवाड खरं तर या खेळाडूला परिचयाची गरज नाही आहे. तिसगाव संघासाठी सागरचं योगदान सगळ्यांना माहिती आहे. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक शतक आहे त्याच्या नावावरती आहे, आणि ते शतक त्याने बनेलीच्या मैदानावरती बनवलं होतं, टिटवाळाच्या बनेली गावामध्ये. आणि तो सागर तुम्हाला इन ॲक्शनमध्ये दिसतोय. सुरुवातीला आम्हाला ते तसं क्लिक झालं नाही सागर, सॉरी, कारण नांदिवली प्रीमियर लीग आहे असं डोक्यात विचारही आला नाही की तिसगावचा खेळाडू खेळेल. आणि त्यानंतर आता आम्ही ते चेक केलं, विचारलं की सागर गायकवाड हे तिसगावचेच आहेत ना. जेव्हा सरनेम आम्हाला कळालं त्यावेळेस आता मात्र कोळी नांदिवलीचा हा ब्रँड फटका आपण बघतोय. 4 धावांसाठी जाईल सीमारेषे बाहेर. चोवीस धावा धावफलकावरती. टार्गेट आहे 99चा. टोटल फार मोठी आहे, पण ज्या पद्धतीने 2 बॅटर मैदानावरती खेळत आहेत हे लक्ष देखील अपुरं पडू शकता. कारण ही पार्टनरशिप इथून जर फुल्ली बहरली, मोठी झाली, तर ही पार्टनरशिप डोकेदुखी ठरू शकते मैदानावरती. यतीन 11 या संघाला, ज्या संघाने
खर तर 98 धावा केल्यात. पंकज ढोणे पुरस्कृत हा संघ. हा फुलटॉस आहे, उडवलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. युजर मॅक्सिमम सिक्सर. आणि या षटकाने धावसंख्या धावपळ 30 धावा. 30 धावांची पार्टनरशिप मैदानावरती सागर आणि चेतन मध्ये. हो यावेळेस मात्र व्यवस्थित नाही झाला टायमिंग. चेंडू स्क्वेअर लेगला येतोय. क्षेत्ररक्षक पहिल्या टप्प्यात चेंडू उचलत आहे तोपर्यंत केवळ एकच धाव. या मैदानाला काही लिमिटेशन आहेत बघा. मागच्या बाजूला काही डिक्लेअर झोन आहेत पण तरी सुद्धा इथे 98 धावा झाल्यात. ही एक फार महत्वाची गोष्ट आहे. याचाच अर्थ समोरच्या दिशेने फटकेबाजी झाली. अनिकेतने 52 धावा केल्या. अर्धशतक झळकावलं त्याने या स्पर्धेचा. या पर्वाचं पहिलं अर्धशतक अनिकेतच्या नावावरती. पण बघूया इथून कशा पद्धतीने या 99 धावांना गवसणी घालण्याचा प्रयत्न केला होता. बॉलिंग मार्कवर स्वतः पंकज ढोणे. हो खूप आधी खेळले. इनसाइड एज लागून चेंडू पायावरती आदळतोय. चेंडू स्लिम मिड ऑन च्या दिशेने येतोय. अशा पद्धतीने हा डॉट बॉल. आणि डॉट बॉल आपण बघितलं तर मला वाटतं पहिलाच डॉट बॉल आहे. एकही डॉट बॉल नव्हता मगासपासून आपण बघितले. सगळ्याच चेंडूवरती धावा आलेले. धावसंख्या धावफलकावरती 31. पुन्हा एकदा पंकज टू सागर. यावेळेस मात्र मिड विकेटच्या दिशेने गेला सीमा पार. येतोय षटकार. पाकाचे गो आई महिन्याला तुझी पालखी निघते पुनवला. धावसंख्या 37 म्हणजे अजूनही आपण बघितलं तर इथून 62 धावांची गरज असेल. आणि चेंडू शिल्लक आहेत एकूण आपण बघितलं तर 24. तर या ओव्हरमध्ये 18 धावा आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 19 आल्या. एकूण धावसंख्या 37 धावांची गती आपण बघताय तर 18.50 प्रति ओव्हर मागे. अत्यंत चांगला हेल्दी रन रेट आहे. आणि ज्या रन रेटची गरज आवश्यकता आहे तो रन रेट या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतोय. 99चं टार्गेट जरूर आहे पण त्याची पर्वा न करता मैदानावरती आपला नैसर्गिक खेळ करत असताना 2 बॅटर मैदानावरती. बॉलिंग मार्कवर येत आहेत यावेळेस मोरेश्वर ढोणे. बघूया MD काय करतो मैदानावरती. 37 धावा झाल्यात. अजूनही 62 धावांची गरज आहे. ओहो पूल स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. सिक्सर. वाचतन गो तुझे देवलाला पोर पोरी पण नाचतन संगतीला. स्वागत केलंय मोरेश्वरचं षटकाराने चेतन ढोणेने. हो आणखीन एक तडाखा पाठवलाय सीमा पार. सलगचा दुसरा षटकार. आई माऊली माझी गावाची आई मोठा ग तू मनाची. आई मोठा ग तू मनाची. आगरी कोल्यांची शान आई माझी वसत गावाची. आगरी कोल्यांची शान. डीजे धावसंख्या धावफलकावरती 49. जबरदस्त बॅटिंग. 50 धावांची पार्टनरशिप होणार असं चित्र दिसतंय. हो शॉट ऑफ लेंथ पण वाईड बॉलचा इशारा दिशेपासून बरगडले. नियम क्रमांक 25 नुसार चेंडू वाईड आहे. क्रिकेटमध्ये एकूण आपण बघितलं तर 42 नियम आणि या नियमांचं संशोधन करता 1787 मेरी लिबॉर्न क्रिकेट क्लब लॉर्ड्स येथे झालं. 1788 42 नियम त्यांनी आणले. ऑक्टोबर 2017 मध्ये काही क्रम बदलण्यात आले. 22 क्रमांकाचा जो नियम तो 25 वरती आणला. हा चेंडू ड्राईव्ह केला यावेळेस लॉंगाच्या दिशेने. एकच धाव
आणि अशा प्रकारे आपण बघतायत 51 धावा पार्टनरशिप साठी टाळायला हरकत नाही. काय उत्तर दिले बघा. अनिकेतच्या त्या इनिंगला मात्र इथून प्रतिउत्तर दिलं जाते. तुम्ही मारलेत आम्ही सुद्धा मारणार. बारी बारी सबकी बारी कभी तुम्हारी तो कभी हमारी बारी. आणि या दोघांना आता इथून मात्र विजय दृष्टिक्षेपात दिसतोय. पण बघूया अजूनही इथून यतीन 11ला कमबॅक करणं गरजेचं आहे. ओ हो जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू सीमारेषे बाहेर छू म्हणता. माझी वसंत गावाची माझी सोन्याची शान आहे माझी वसंत गावाची माझी सोन्याची शान आहे माझी वसंत गावाची. स्कोर 57 धावा झाल्यात. वॉट अ बॅटिंग बाय सागर गायकवाड अँड चेतन ढोणे. ओ चेंडू पुन्हा टाकावा लागेल. मोरेश्वर होती प्रचंड दबाव. मोरेश्वर ढोणे मैदानावरती. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 षटकार आलेले आहेत, 2 वाईड आलेले आहेत, 1 सिंगल आलेले आहे. एकूण धावा या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर 21 धावा खर्च झालेल्या आहेत. मागच्या 2 षटकांच्या कंपॅरिझन मध्ये या ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा आलेल्या आहेत. मोरेश्वर हुक करतात बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. आणखीन एक तडाखा. चेंडू सीमा बार षटकार. थँक्यू 64 धावा झाल्यात. वॉट अ बॅटिंग वॉट अ पार्टनरशिप. अजिबात दबाव नाही. 98 झाल्या होत्या यतीन 11च्या. पण स्वर्गीय राकेश ढोणे 11 विक्रांत मोरे पुरस्कृत हा संघ तुम्ही बघतायत. या संघाने मात्र नाबाद 64 धावा कधी लावलेल्या आहेत. अजून इथून आपण कॅल्क्युलेशन केलं तर 35 धावांची गरज असेल विजयासाठी. तर मोरेश्वर हा देखील उडालाय. हाही जाईल सीमा बार षटकार. आमचे स्कोर डाव्या बाजूला बसलेले आहेत या ठिकाणी संदेश आणि आमचे जे ऑनलाईन स्कोर रेखा तर अँडी स्पोर्ट्सच्या माध्यमातून देखील हे सगळे अपडेट्स मला मिळतील. अँडी स्पोर्ट्स या ॲप्लिकेशनला तुम्ही डाउनलोड करा. आमच्या बरोबर स्वप्नील सावंत आहेत जे मालाडवरनं आलेले आहेत. त्यांचे स्वागत आहे. प्रचंड मेहनत घेतात प्रत्येकजण या ठिकाणी. एकूण 3 ओव्हरमध्ये धावा झाल्या 70 आणि बघा 29 करायचे आहेत आता 18 बॉलमध्ये. 3 ओव्हरमध्ये 70 झाल्यात. मग 18 बॉलमध्ये 29 का नाही होणार हा प्रश्न आहे. पण शेवटी मित्रांनो क्रिकेट आहे त्यामुळे कधीही काही घडू शकतं. बॉलिंग मार्कवर तोडू. हो चेंडू एज लागून आतमध्ये येतोय. पायावरती आत होतोय. डॉट बॉल. त्या तोडूचा पहिला चेंडू एकदम सुंदर डॉट बॉल. 17 बॉल आणि 29 धावांची गरज आहे. मागच्या ओव्हरमध्ये किती धावा आल्यात 33. 33 धावा आल्या मागच्या ओव्हरमध्ये. तोड पुन्हा एकदा
हो यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता 27 करायचे आहेत 16 बॉल मध्ये. ते 16 बॉल 27. हो परफेक्ट मिडल ऑफ द बॅट सिक्सर. एका बाजूला कोळी नांदिवलीची ताकद, दुसऱ्या बाजूला जरीमारी क्रिकेट संघ तिसगावची ताकद. ओ नो बॉल कॉल ओव्हर द वेस्ट आय. त्यामुळे पंचाने नो घोषित केलाय कमरेच्या वर. फ्रीटचा इशारा आणि वॉर्निंग तर जरूर दिली गेली असेल बॉलर्सला. धावसंख्या धावफल गर्दी एकूण झाली आहे 80. 80 झालेले आहेत आणि अजून 19 धावांची गरज. चेतन ढोणे नॉन स्ट्राईकला इथे सागर. ओहो सरळ रेषेमध्ये खेळले होते फटका, पण तिथे चेंडू थांबलाय. एकच धाव येईल. धावा झाल्या 81. 18 धावांची गरज आहे. स्ट्राईकला आला यावेळेस चेतन ढोणे. ची गरज 14 चेंडू मध्ये. हो 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 अगदी बॅटच्या खाली ओरफिश लॉलीपॉप ज्युसी. सागर 44 वरती आणि 39 वरती चेतन ढोणे. बघूया 50 बघायला मिळेल का. 12 ची गरज. सिंगल येते आणि अशा प्रकारे इथून इक्वेशन आता 11 धावा पाहिजेत 12 बॉल मध्ये. सागरला हव्यात 6 धावा हाफ सेंचुरी साठी. चेतनला हव्यात 10 धावा हाफ सेंचुरी साठी. पण टीमला किती हव्यात फक्त 11. म्हणजे इथून जर सागरने 6 धावा पूर्ण केल्या 50 केल्याने स्ट्राईक मध्ये चेतनला आणलं तर तिथून त्याने जरी एखादा षटकार मारला तरी त्याचा अर्धशतक होणं कठीण आहे. तर चेतनला इथून चला जास्त वेळ गो फिल्डिंगला घेतला हवा. नांदिवली प्रीमियर लीग 2024 आज नांदिवलीची मॅच होती. ती नांदिवली आपण बघितलं तर डोंबिवली पूर्वेतील नांदिवली होती. आदरणीय प्रल्हाद दादा ढोणे यांचं आगमन झालंय. हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे दादांचा. नांदिवली प्रीमियर लीग 2024. बॉलिंग मार्क वर ऋतिक ढोणे. तर 11 पाहिजेत 11. 12 चेंडूत 11 करायचे आहेत. 99चं टार्गेट. बघूया 50 कोण पूर्ण करते. हो हा चेंडू वेगवान होता. फाईन लेगच्या दिशेने जातोय. लेग बायचा इशारा. सिंगल येते. आता 10 करायचे आहेत 11 बॉल मध्ये. सागरला हव्यात 6 धावा हाफ सेंचुरी साठी. दहा धावांची गरज आहे. स्क्वेअर लेगला गेला सीमारेषे बाहेर
आणि एकाच मॅच मध्ये पहिल्याच मॅच मध्ये 250 आधी अनिकेतने आणि त्याला प्रत्युत्तर देताना सागर गायकवाडने केलंय अर्धशतक. वेल प्लेड सागर गायकवाड. नेवेटिक रायडर्सचे ऑनर यांच्याकडनं सागरला 500 रुपये. आणि सामना झालाय का फिनिश? नाही, तिथे मला वाटतं झेल पकडलाय आणि एक विक्रमी पार्टनरशिप ब्रेक झाले. असं वाटलं होतं की 100 धावांची पार्टनरशिप बघायला मिळेल, पण नाही झालं. हरकत नाही, पण मॅच नक्कीच पूर्णपणे आपण बघताय त्या स्वर्गीय राकेश जोणे 11च्या बाजूने. तर विजयासाठी हव्यात केवळ 4. तर 50 धावा पूर्ण केल्या सागर गायकवाडने. दुसरा अर्धशतक एकाच मॅच मध्ये. वेल प्लॅड, वेल प्लॅड. न्यू बॅटर एंटर होतोय मैदानात. विकी मोरे जे स्वतः या संघाचे मालक देखील आहेत. हलक्यादाने पुश करतायत. एकदा पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेतनला माहीतच नाही चेंडू कुठे गेलाय. तर बघा काय गरज होती का प्रश्न आहे. इथे धाव झाली असती, पण चेतनने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. आता 3 धावांची गरज आहे. आता संघ मालकालाच बाद केले. बघा काहीतरी कारवाई होईल. मला वाटलं काल जी क्लिप व्हायरल झाली भाग अर्जुन भाग, तशी क्लिप व्हायरल होईल का. तिथे त्या मॅच मध्ये वाडेकरचे भूषण आणि कपिल पाटील होते. कपिलने स्ट्राईक दिलीच नाही. यावेळेस चेंडू ऑन साइडला. तिथे आहेत क्षेत्ररक्षक. 41 धावा चेतनच्या झाल्यात. विजयासाठी हव्यात 2 धावा. न्यू बॅटर मैदानावरती विनोद. 2 धावांची गरज, पण प्रतीक्षा करावी लागेल. मोरेश्वरने डिप्लॉय झेल. आणि बघा 2 धावांची गरज होती, पण अजूनही प्रतीक्षा करावी लागेल. आणि प्रश्न पडतोय की जर सागर आणि चेतनने पार्टनरशिप नसती केली तर 99 धावा झाल्या असत्या का. पण इथे 2 धावा करायच्या आहेत, पण त्यासाठी अजून वाट बघावी लागते. 6 चेंडू 2ची गरज. तर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर. बघूया 2 धावांची गरज आहे. चला मॅच स्टार्ट करा. जास्त वेळ घेत आहे. केवळ 2 धावा. चला चला मॅच स्टार्ट करा. ऑन साइडला पूल करतायत आणि अशा प्रकारे 2 धावा. सामना जिंकलाय स्वर्गीय राकेश जोणे 11.
या संघाने अभिनंदन 5 चेंडू आणि एकूण 8 गडी राखून हा सामना जिंकलेला आहे. 7 गडी राखून अभिनंदन स्वर्गीय राकेश ढोणे 99 धावा चेस झाल्यात. हा एक रेकॉर्ड आहे. लाईनअप करा